नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी जॉईनिंग संदर्भात तसंच तलाठी कागदपत्रे पडताळणी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 30 जुलै 2024 रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांनी अजूनही ती अपडेट पाहिलेली नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भाची योग्य माहिती पडेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची यादी तसंच जे प्रवर्ग आहे उमेदवारांच्या नावाच्या समोर ज्या प्रवर्गातून उमेदवार बिलॉंग करतो अशा कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे ते या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे। जवळपास 22 उमेदवारांचे नाव या लिस्टमध्ये आहे। या उमेदवारांना आव्हान करण्यात आलेलं आहे तुमच्या कागदपत्रे पडताळणी संदर्भात तसंच बायोमेट्रिक केली जाणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। ओके, सो यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे, आणि जर तुमचं नाव या ठिकाणी या यादीमध्ये असेल, या 22 जणांच्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। ती प्रक्रिया म्हणजे काय, तर निवड यादीतील उमेदवार यांनी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी तसंच बायोमेट्रिक पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आता पहा, जे काही संदर्भ देण्यात आलेला आहे, दिनांक 20/3/2024 रोजीचे जे काही पत्र प्रसिद्ध करण्यात आलेली होती किंवा जी लिस्ट आलेली होती त्या यादीनुसार तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। तसंच उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की कार्यालयीन संदर्भीय दिनांक 20/3/2024 रोजीचे अवलोकन करावे। तसंच पत्रान्वये तलाठी पदभरती 2023 करिता आपणास मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी व बायोमेट्रिक पडताळणीसाठी दिनांक 26/3/2024 रोजी तसेच 27/3/2024 रोजी या कार्यालयात उपस्थित राहणे बाबत कळविण्यात आलेले होते। ओके, सो मात्र प्रस्तुत दिवशी आपण गैरहजर राहिलात, तथापि नैसर्गिक न्यायतत्वावर आपणास एक वेळ पुन्हा एकदा या ठिकाणी संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ओके, सो त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, आपण दिनांक 5/8/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता आवश्यक त्या कागदपत्रासह तसंच बायोमेट्रिक तपासणी तसेच मूळ कागदपत्रांच्या तपासणी कामे आस्थापना शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहायचं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीपासून वंचित राहिले आहेत किंवा काही कारणास्तव त्यांना जाता आलं नाही, त्यांचे बायोमेट्रिक झालेले नाही, अशा उमेदवारांसाठी संधी या ठिकाणी परत एकदा चालून आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जे ठिकाण सांगण्यात आलेलं आहे दिनांक 5/8/2024 रोजी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी तुम्हाला परत कागदपत्रे पडताळणीसाठी तसेच बायोमेट्रिकसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ठीक सकाळी 11 वाजता तुम्हाला जे ठिकाण आहे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सदर संधी ही शेवटची असणार आहे। प्रस्तुत दिवशी आपण उपस्थित न राहिल्यास आपणास सारस्त नाही असे समजून प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी उमेदवारांना सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 22 उमेदवार आहेत। या 22 उमेदवारांना परत एकदा संधी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो नावाचा तुमचा समावेश असेल तर पुढील वाटचालीस शुभेच्छा, आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण ज्या काही तलाठी नियुक्ती संदर्भाच्या अपडेट आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे, आणि नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटत नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।